भावकी ही उन्हाची वाट करीत असते. अरे तू पुन्हा इकडे कशाला आला रे? नाना खरंच चुकलं माझं, मला माफ करा. चला आता आपल्या घरी. हे बघ, आता नेशील 4 दिवस चांगलं सांभाळशील आणि 4 दिवसानं पुन्हा मागचे दिवस बोर आणशील. बघ, माझं इथं व्यवस्थित चाललंय. माझ्या पोटाची बी काही आभाळ नाही. उग मी काही येत नाही, तूच तू जा बाबा. नाही नाना, माझी चूक मला कळली आहे. अशी चूक पुन्हा माझ्याकडून होणार नाही. मामाजपूर कशाला आले अजून? मला दलाल लोक, भावकीतली लोक, गावातली काय उन्हाळ लोक, दारूपाजाचे मला म्हणायचे तुझी जमीन लय मोलाची आहे, त्याचे पैसे कर, बंगला बांध, गाडी घे. असं किती दिवस एवढ्याने फिरतो? काय तर कर लोकांसारखं. बघ लोक किती सुधारले ती. मला कळालं नाही, मी त्यांचं ऐकून तुम्हाला तसं केलं. ह्याच्या पुढे माझ्याकडून चूक अशी होणार नाही नाना, मला एवढी बार माफ करा. अरे गावकी आणि भावकी प्रत्येक गावात असते रे, पण आपण सुधरूनच वागायचं असते. आणि एक लक्षात ठेव, भावकी ही उन्हाची वाट करीत असते. आपलं चांगलं चाललेलं भावकीला कवाच बघवत नसते. लक्षात घे, पवणाऱ्याला पवच म्हणत असते भावकी, पण बुडताना कोण सुद्धा वाचवायला येत नसते. आता तर आपल्या वडिलांना नीट सांभाळ. आमचे वडील लहानपणीच आमच्यापासून हरवलेत. त्याचं दुःख हे काय असते ते मला आणि माझ्या मोठ्या भावाला विचार. नाही मालक, एकदा चूक झाली आहे, ह्याच्या पुढे चूक होणार नाही. एवढे बार माफ करा आणि माझ्या वडिलांना माझ्या बरोबर पाठवा. एक लक्षात ठेव, ज्या दिवशी बाप नावाचं छप्पर तुझ्या डोक्यावर ओढेल ना, त्या दिवशी तुला बापाची खरी किंमत कळेल. येऊ का मालक? खरं सांगू, लय जीव लावला हो तुम्ही माझ्यावर. या मामा, काळजी घ्या.